नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणू फार्मसी नोट्समध्ये। आज आपण पाहणार आहोत एक दुर्मिळ आणि आरोग्यासाठी उपयुक्त फळ, हनुमान फळ, ज्याला लक्ष्मण फळ, सोअर सूप किंवा ग्रॅव्हिओला असेही म्हणतात। जर तुम्ही हे फळ पाहिलं असेल तर नक्की कमेंट करा। तर हे हनुमान फळ किंवा जे लक्ष्मण फळ आहे त्याचं सायंटिफिक नेम जे आहे ते ॲनोना म्युरिकॅटा असं आहे आणि ह्याची जी फॅमिली आहे ती ॲनोनासी आहे, किंवा याचं कॉमन नेम जे आहे तर याला हनुमान फळ किंवा लक्ष्मण फळ किंवा सोअर सोप किंवा ग्रॅव्हिओला असेही म्हणतात। तर हे फळ बाहेरून हिरवे काटेरी दिसते, पण आतून पांढरे, रसाळ आणि चविष्ट मात्र नक्कीच असते। तर या फळामध्ये बघायला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन सी, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात। हनुमान फळाचा उपयोग ज्यूस, शेक, आईस्क्रीम आणि जॅम बनवण्यासाठी केला जातो। यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि पारंपरिक औषधांमध्ये याची पाने, फळ आणि साल यांचा वापर केला जातो। तर हनुमान फळाचे झाड साधारण 4 ते 10 मीटर उंच वाढते आणि योग्य हवामानात 12 मीटरपर्यंत वाढू शकते। हे एक सदाहरित म्हणजेच एव्हरग्रीन झाड आहे। फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग या झाडाला साधारण मार्च ते जून दरम्यान फुले येतात आणि जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत फळे मिळू शकतात। इम्पॉर्टंट नोट्स जर बघायला गेलं तर काही ठिकाणी या फळांबद्दल कॅन्सरवरील उपचाराचे दावे केले जातात, परंतु याबाबत अजून पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत। यामुळे कोणत्याही आजारासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि गणू फार्मसी नोट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।